हा शेवटचा सीन वाचत बसलाय इथे. काय श्रीमंत. अरे इसमें से पैसा बहुत आएगा, सब दिख रहा है. बहुत पैसा आएगा. वर तुला एक पैसा ही पैसा होगा. या, पैसा ही पैसा होगा. ये. आणि ते अक्षय कुमार आणि बाबूराव दिसलेत आपल्याला. तर पैसा ही पैसा होगा. आता मी तुला भेटायला यासाठी आलो. आता क्लायमॅक्स झाला, सगळं झालं, आपण आता शेवटाकडे जवळ आलं असं म्हणायला गेलं तर एक इंटरेस्टिंग प्रश्न विचारतो तुला की आत्ता याच्यानंतर श्रीमंत काय करत असेल भाऊ? श्रीमंत. हा, जर सिरियल वाईज म्हणायला गेलं तर सगुणाने जे पैसे उधार दिलेले आहेत मार्केटमध्ये ते आता वसूल करायचं काम नक्की करेन मी. अरे पण सगुणा मावशी जशा कडक शिस्तीच्या आणि अशा रुबाबदार आहेत, तसा श्रीमंत पण असा होणार आहे. होणार ना. मग आता श्रीमंताचं लग्न होईल, मग श्रीमंत पण असा एकदम कडक रुबाबदार सगुणाचा वारसा पुढे चालेल. वा वा वा. आणि असे मार्केटमध्ये फिरवलेले सगळे पैसे टाइमावर गोळा करणार, एकदम टाइमावर. शाबाश बेटा. क्या बात आहे. थँक्यू सो मच. तू आम्हाला एंटरटेन केलंस आणि असंच करत राहा. खरं तर श्रीमंत वाघमारे ही भूमिका करताना खरंच खूप मजा आली. एक खूप वेगळी भूमिका होती. अशा भूमिका मी याच्या आधी कधी केलेल्या नव्हत्या. मी निगेटिव्ह शेडच्या भूमिका केल्या होत्या, पण ही पॉझिटिव्ह भूमिका करताना खूप मजा आली, खूप शिकायला मिळालं. आणि सुरुवातीला खूप भूमिका पकडताना अवघड गेली, पण नंतर मग मजा आली, खूप धमाल केली. आणि लवकरच पुन्हा भेटू एका नवीन भूमिकेत, आणि मी येईन तुम्हाला एंटरटेन करायला. थँक्यू. कोठारे विजन सोबत काम करणं, आदिनाथ सरांबरोबर काम करणं, आणि आमची इतकी सगळी टीम म्हणजे अजय सर असतील, सोनाली ताई असतील, आमचे सनी सर असतील, प्राजक्ता ताई असेल, शैलेश दादा असेल, गिरिजा असेल, तन्वी असेल, सगळ्यांबरोबर काम करण्याचा अनुभव खरंच खूप सुंदर होता. आम्ही फॅमिलीसारखं या सेटवरती काम केलं. आणि आय विश की मला पुन्हा कोठारे विजनच्या पुढच्या मालिकेत काम करायची संधी मिळो अशी मी प्रार्थना केली. कारण खूप सुंदर प्रोडक्शन हाऊस आहे. आणि भेटूया लवकरच नवीन भूमिकेसह. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू.